आज आपण सर्वजण श्री क्षेत्र मोगरगाव निसर्गदत्त महाराज समाधी मंदिर येथे आपला सांप्रदायिक वार्षिक सप्ताह साजरा करण्यासाठी जमलेले आहे. सप्ताहाला फार महत्त्व असतं. आपल्या संप्रदायामध्ये भाऊसाहेब अनेक उत्सवाला सप्ताह आयोजित करायचे. सर्वजण परब्रह्मस्वरूप आहेत आणि सर्वजण त्या परमस्वरूपाच्या मध्ये इथे हजर राहतात. काही जणांना आपल्या स्वरूपाची ओळख नाही आहे, काही जणांना आहे. परंतु कोणाला त्याची ओळख नसेल, जाणीव नसेल, प्रचिती नसेल तर परब्रह्माला फरक पडत नाही आहे. मग प्रत्येकाच्या ठिकाणी असणारं परब्रह्म ते जाणते आहे, ते ज्ञान आहे, ते शक्ती आहे. त्यामुळे सप्ताहाच्या योगाने अनेक भक्तगण जे जमतात त्यांची भाववृत्ती, त्या भाववृत्तीचा प्रभाव जे इतर साधक भक्त आहेत, ज्यांना प्रचिती नाही त्यांच्यावर पडतो आणि त्यांना पण ती प्रचिती येते. म्हणून सप्ताहाला फार महत्त्व आहे. आपले जे सप्ताह आहेत ते सत्संग आहे. आपली जी भजनं आहेत ती वेदांताचं ज्ञान देणार आहे. परमात्मा स्वरूपाचं, निर्गुण निराकार परमात्मा स्वरूपाचं तुमच्या अंतर्यामी स्थित आहे, सदोदित आहे, त्याची ओळख करून देण्याचं ज्ञान आहे. नुसतं भजन नाही, करमणुकीचं भजन नाही आहे, ज्ञान आहे, गाथा आहे आणि त्या परमात्म्याशी तुम्हाला ऐक्य घडवणारे एक संवाद आहे. आपल्या भजनाचा अर्थ तुम्ही पाहिला तर तुम्हाला कुठलं पुस्तक वाचायची गरज नाही, ग्रंथ वाचायची गरज नाही. भाऊसाहेब महाराजांनी ते जाणून ती भजनं आपल्याला नेमून दिलेली आहे. त्याचबरोबर आपल्या संप्रदायामध्ये हा दासबोध ग्रंथ गुरुग्रंथ म्हणून भाऊसाहेब महाराजांनी नेमून दिलेला आहे. हा दासबोध ग्रंथ सामान्य ग्रंथ नाही. ह्याचे लेखक आहेत जे समर्थ रामदास स्वामी. त्यांनी वयाच्या 12व्या वर्षी घर सोडलं आणि नाशिकजवळ इथे टाकळी येथे बसून 12 वर्ष तपश्चर्या केली. पुरं भारत भ्रमण केलं त्यांनी आणि मारुतीची मंदिरं बांधली, हनुमानची मंदिरं बांधली. ते स्वतःला रामाचे भक्त म्हणत होते. त्या रघुनाथाच्या कृपेने आपल्याला आत्मप्रचिती झाली, स्वस्वरूप स्थिती प्राप्त ज्ञान झालं, स्वस्वरूप स्थितीचं ज्ञान झालं, प्रचिती झाली. म्हणून ते स्वतःला रामाचे दास म्हणून घ्यायचे. इथे रायगडमध्ये महाडच्या जवळ शिवथरगड म्हणून एक जागा आहे, अशी गुंफा आहे. त्या गुंफेत बसून त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यांचे शिष्य कल्याण स्वामी त्यांना त्यांनी सांगितलं आणि त्यांच्याकडून लिहून घेतलेला हा ग्रंथ आहे. रामदास स्वामींना तुम्ही सगळे ओळखत असाल. त्यांची सज्जनगडावर समाधी आहे. फार भक्तसमूह त्यांचा मोठा भक्तसमूह आहे. अनेक संत ज्ञानीपुरुष त्यांच्या नावाने संप्रदाय चालवत आहेत. तर सुरुवातीला ज्या ग्रंथामध्ये प्रश्न केलेला आहे, हा ग्रंथ काय आहे तर गुरु शिष्यांचा संवाद आहे. काय सांगितले याच्यामध्ये तर भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि काय प्राप्त होणार आहे तर मनुष्याला आपलं देवरूप प्राप्त.
मी देह या कल्पनेने प्रत्येकजण वागतो आहे आणि अज्ञान बंधनामध्ये बांधला गेलेला आहे, तर भगवंत परमात्मा ईश्वर देव आपल्या आतच स्थित आहे, आपल्या आतच अंतर्यामी आहे अशी प्रचिती येईल. निश्चय मानव पावती देव असे ते म्हणाले. बद्ध आहेत ते सिद्ध होतील, मूर्ख आहेत ते ज्ञानी होतील आणि सद्गती प्राप्त होईल. शिवाय संशय दूर होतील. अज्ञान दूर झाल्यामुळे जीवनात योग्य मार्ग सापडेल आणि योग्य मार्ग सापडल्यामुळे जीवन सुखाचं होईल, समृद्धीचं होईल, आनंदाचं होईल. प्रत्येकाला अहंकार आहे माझ्याकडे ज्ञान आहे म्हणून. बहुतेकांना जे ज्ञान आहे ते भौतिकाचे ज्ञान आहे आणि भौतिक हे नाशिवंत आहे. म्हणून सर्व ग्रंथशास्त्रे काय म्हणतात? खरे ज्ञान कुठले? आत्मज्ञान, स्वस्वरूपाचे ज्ञान, परमात्मा स्वरूपाचे ज्ञान. ती बऱ्याच लोकांना नाही आहे म्हणून लोक द्वैतामध्ये अडकले आहेत. भगवंत स्वरूप अद्वैत रूप आहे, अद्वैत स्वरूप आहे. मी आताच म्हणालो तुम्ही सगळे परमात्मा स्वरूप आहात. एकच परमात्मा तुमच्या सर्वांमध्ये वावरतो आहे. देह अनेक आहेत, रंगरूप अनेक आहेत, गुणामुळे हावभाव, वृत्तीभाव, इच्छा, वासना वेगवेगळ्या आहेत, परंतु अंतर्स्थित परमात्मा स्वरूप आत्मा परमात्मा म्हणून सर्वांचा एकच एक आहे. त्याची ओळख नसल्यामुळे बाहेर शोधतो. मी नेहमी उदाहरण सांगतो. काळेश्वर महाराज एक निरूपणामध्ये सांगितलं की मी इकडे अगदी माझा घसा कोरडा होईपर्यंत निरूपण सांगतो. माझं निरूपण ऐकताना चुळबुळ करतात, कोण जांभया देतो, कोण घड्याळाकडे बघतो. मी काय बोलतो याच्याकडे पुरेपूर लक्ष नाही. जर माझ्या बोलण्याचं माझ्या जे मी ज्ञानदान करतो त्याचं श्रवण केलं तर भगवंत स्वरूप त्याला प्राप्त होईल. भगवंताचं सर्व ऐश्वर्य प्राप्त होईल. त्याची इडापिडा टळेल. आधी व्याधी तिन्ही समाप्त होते. आधी म्हणजे पहिल्या जन्मामध्ये जे काही करून ठेवलेले कर्म आहे, दुष्कर्म आहेत, त्याचा त्रास होतो. व्याधी म्हणजे शारीरिक पीडा आणि व्याधी म्हणजे तुम्ही काही तुमचा संबंध, तुमच्यावर येणाऱ्या अनेक गोष्टी तुम्हाला भोगाव्या लागतात, सहन कराव्या लागतात, अन्याय सहन करावा. या सर्वातून मुक्तता होईल इतके सद्गुरूच्या बोलामध्ये सामर्थ्य आहे. असे असताना चुळबुळ करणारा शिष्य उठतो, बाहेर जातो आणि पोपटवाला बसलाय त्याच्याकडे आपलं ज्योतिष विचारतो. तो पोपट एक कार्ड काढून देतो. त्याच्यावर बरंचसं साहित्य लिहिलेलं होतं, काही विधी लिहिलेल्या होत्या. खर्च 1000 रुपये. काळशी स्वामी त्यावेळी सांगायचे, तेव्हाचे 1000 रुपये खर्च. 1000 रुपये काढून देतो. इथे बसलाय, इथे जेवला खाल्ला. या भगवंताला 1 रुपया खर्च नाही केला. जेवला त्याचे कुठून आले, हा खर्च कुठून होतो? आपण याच्यामध्ये सहभागी व्हायला ही भावना नाही, शेतात घालत नाही. हार आणला तर एवढा हार आणतो, पेढे आणले तर मोजून 5 आणतो, नाहीतर खडी साखर आणतो शॉर्टकट मार, नाही तर एखादा बिस्किट चपतो. पण त्या पोपटवाल्याला 1000 रुपये काढून देतो, कारण त्याची अधोगती संपलेली नाही, त्याचे दुर्भाग्य संपलेलं नाही. सद्गुरूला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने जर शरण गेला तर त्याला ऐश्वर्य, धनसंपदा, कीर्ती, प्रताप सर्व प्राप्त होते. कारण हे सगळं एका ज्ञानामुळे प्राप्त होते. हे सर्व एका ज्ञानामुळे प्राप्त होते. ते ज्ञान नसेल तर अज्ञान दशेमध्ये तुम्ही अनेक मायावी गोष्टीमध्ये अडकले आहात. तुम्हाला सगळं हवंसं वाटतं, तुमच्यामध्ये विवेक नाही.
आणि त्याच्यामध्ये तुम्ही अडकता. तुम्हाला खूप लोकांनी कौतुक करावं, तुमची मोठी कीर्ती व्हावी आणि अमका तमका याची प्रसिद्धी व्हावी, अहंकार, याच्या मागे तुम्ही लागले. हे सगळं मिथ्या आहे, फसवा आहे, माया आहे. हे ज्ञान जोपर्यंत तुम्हाला होत नाही तोपर्यंत तुमची अधोगती संपत नाही. तुमच्याकडे किती धनसंपत्ती असू दे तरी तुमचं दुःख संपणार नाही. फक्त सद्गुरूच तुम्हाला त्याच्यातून मुक्त करू शकतो. ते मुक्त होण्याचं ज्ञान ह्या ग्रंथात दासबोधात सांगितलेलं आहे. पण हा ग्रंथ नित्यनेमाने वाचायलाच पाहिजे, अभ्यास म्हणून. जसं शाळा कॉलेजमध्ये जाता, शिक्षक शिकवतात आणि होमवर्क देतात, तुम्हाला गृहपाठ देतात. म्हणजे शिकवलं त्याचा गृहपाठ घरी करायला लागतो, पण शिकायला कॉलेजात शाळेत जायला लागतं. तसं घरी नुसतं मला वाचता येतं म्हणून ग्रंथ कोणी वाचला म्हणून त्याला काही ज्ञान प्राप्त होणार नाही. हे ज्ञान सद्गुरूच्या मुखातूनच ऐकायला पाहिजे पहिलं. आणि ते ऐकल्यानंतर त्याचं श्रवण घडलं पाहिजे. श्रवण म्हणजे निरूपणी होता, सद्वृत्ती होते, स्थलत्याग होता, सवेची जाते, असं नको आहे. इथे बसला की बोलतात महाराज, सगळं मला कळतंय असं समजतो, मला सगळं माहिती आहे असं म्हणतो. आणि बाहेर गेल्यावर कोणी आईला म्हटलं तर मायला म्हणायला तयार होतं. काय कळलं त्याला? इथे मान हलवतो, इथून बाहेर पडला की मायेमध्ये अडकतो. हे श्रवण नव्हे. मराठीमध्ये म्हणतात ना, वाचून वाचले ते वाचले. तुम्ही वाचून तुमच्याकडे काही शिल्लक राहिले, तुमच्या स्मरणात राहिले, ध्यानात राहिले, तेच तुम्ही वाचले. तसे ते श्रवण केले. ते श्रवण केल्यानंतर तुम्ही त्याचं मनन केलं, त्याचं चिंतन केलं, म्हणजे पाठांतर केलं आणि मग ते निधिध्यासन केलं, तुमच्या नित्याच्या व्यवहारामध्ये वापरलं तर त्याचा उपयोग आहे. मग सद्गुरू तुमची जीवनाचं कायापालट करणार, 100% गॅरंटी. सिद्धरामेश्वर महाराजांनी सगळ्या पेपरवाल्यांना बोलवून चॅलेंज देऊन सांगितलं होतं, ईश्वर पाहायचं आहे माझ्याकडे या, मी तुम्हाला देव ईश्वर दाखवतो. VT स्टेशनला सगळ्यांना बोलवलं, कॉन्फरन्स घेतली, खूप लोक आले. महाराज सांगितलं काही करायची गरज नाही, मी गुरुमंत्र देतो, त्याच्यावर 6 महिने मी सांगेन त्याप्रमाणे साधन भक्ती करा. आणि माझ्या भाऊसाहेबांचे 4 महिने निघते महिने म्हणा. पुरावा एक कोरा पेपर येताना घेऊन या आणि इंकपॅड घेऊन या. हाताला शाई लावा, तळहाताला हस्तरेषा उमटवा कोऱ्या कागदावर आणि 6 महिने परत हस्तरेषा उमटवा. हस्तरेषा बदललेल्या असतात. चॅलेंज होतं सिद्धरामेश्वर महाराजांचं. सिद्धरामेश्वर महाराज भाऊसाहेब महाराजांचे शिष्य, निसर्गदत्त महाराज, काळसिद्धेश्वर महाराज, रणजित महाराज यांचे गुरु. त्यांचं म्हणणं, त्यांचे शब्द कधी खोटे झाले नाहीत, पण आपण अंगीकारत नाही, आपण स्वीकारत नाही. सद्गुरूच्या ज्ञानबोधाप्रमाणे आपण साधन भक्ती करत नाही. मला हे का सांगावं लागलं एवढं सगळं? नुसतं त्या दासबोधावर न बोलता त्याचा उपयोग काय दासबोधाचा कळला नाही तर तुम्हाला मी सांगितलेला आणि तुम्ही ऐकलेला ज्ञानाचा काय उपयोग आहे म्हणून हे सगळं सांगितलेलं आहे. किती जण घेतात? सद्गुरू झाले, परमात्मा. सद्गुरू तुमच्या सर्वांचं अंतःकरण जाणतात. संत ज्ञानीपुरुष तुमच्या सर्वांचं अंतःकरण जाणतात. आणि ती माऊली असते. आईला आपला वेडा पडदा असला तरी तेवढं प्रेमसोबत त्याची जास्त काळजी असते. एखादा खूप हुशार आहे त्याची कमी काळजी पण प्रेम असते त्याचं. एखादा साधा मुळा असतो त्याची जास्त काळजी असते. तसं सद्गुरू अज्ञान जडबुड आहे म्हणून त्याला दूर लोटत नाही, त्याच्याकडे जास्त लक्ष देतात. म्हणून ते तुम्हाला ते वारंवार सांगतात आणि सद्गुरू वाट पाहतात. कोण ह्याच्यातलं हे ज्ञान घेतो, कोण तयार होतं. त्या दिवशी त्यांचे श्रमहरण होतं. त्यांचे श्रमपरिहार तेव्हा होतात कारण अन्नपाण्याचे विचार न करता शरीराला कष्ट देऊन अहोरात्र ज्ञानदानाचे कार्य करतात.
आणि ते ज्ञान प्राप्त होण्यासाठीची साधन भक्ती केली. जसे अन्न पाण्या वाचून सिद्धरामेश्वर महाराज उपली गुरुजावर 9 महिने बसले. भाऊसाहेब मला 16-16 तास ध्यान करत होते. अशी साधन भक्ती केली. निसर्गत्वाज 1 वर्ष देशांतर केला. ही एवढी साधन भक्ती केली तेव्हा ते त्यांना ज्ञान प्राप्त झालेलं आहे. आणि ते कोणासाठी आहे? आपणासाठी आहे. तसं त्या रामदास स्वामींनी आपलं ग्रहत्याग करून संन्यासाचे जीवन जगून हा ग्रंथ लिहिलेला आहे. तर या ग्रंथाचं नित्यनेमाने श्रवण केले तर तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त होईल. तुमच्या स्वरूपाचे स्वरूप ज्ञान प्राप्त होईल. म्हणजे तुमच्या आतच देव ईश्वर आहे त्याची प्रचिती येईल. तुम्ही उगाच इकडे तिकडे फिरता, तीर्थाटनाला जाता, इकडे दानपुण्य करता, पण तुमच्या वृत्तीभावात बदल नाही. तो पण त्या दानपुण्याचा काही उपयोग नाही, काडी मात्र उपयोग नाही. तुमचे वृत्तीभाव शुद्ध नाही, तुमच्यामध्ये सर्वाभूती प्रेमभाव नाही, तर तुम्ही किती दानपुण्य करा ते व्यर्थ आहे, व्यर्थ आहे. देव भावाचा भुकेला, देव भजनाचा भुकेला, देव तुमच्या शुद्ध भावाचा भुकेला आहे. तुमच्यामध्ये जे काही मळ भरलेला आहे, अज्ञान भरलेला आहे, अज्ञानी वासनेच्या रूपामध्ये आहे, अहंकाराच्या रूपामध्ये आहे, आणि स्वार्थ, लोभ, मोह, काम, क्रोध या सर्वांच्या मुळे ते लोकांना अनुभव येतो. तुम्हाला ते जाणवत नाही. तुम्ही म्हणता मी केले ते बरोबर केलं, तर 2 शिव्या दिल्या, बरोबर दिल्या, त्याला द्यायलाच पाहिजे. त्याच्या मुस्कटात मारली ती बरोबर मारली, त्याला मारायलाच पाहिजे. तुम्ही जाणत नाही. तुम्ही त्याच्या मुस्कटात मारली, तुम्ही त्याला 2 शिव्या दिल्या, त्या कोणाला कळल्या? तुम्हाला वाटतं त्याच्या देहाला कळल्या, त्याच्या देहाच्या मुस्कटात जी बसली ते त्याला लागलं असं तुम्हाला वाटतं नाही. जो आत्मा चैतन्य बसलाय, तो जाणीव रूप आहे, ज्ञानस्वरूप आहे, तो त्याला जाणवते, ते त्याला कळते. म्हणजे तुम्ही त्या भगवंताशी प्रतारणा करता. मग कसा भेटेल तुम्हाला? तुमच्यावर कशी कृपा करेल तो? म्हणून सद्भाव, सद्वृत्ती, सद्भक्तीशिवाय होऊ शकत नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी हे संप्रदायाने आपल्याला नेमून दिलेला नित्यनेम आहे, त्याचं पालन करायला पाहिजे आणि त्याप्रमाणे साधन भक्ती करायला पाहिजे. अनेक देवांना भजता हे पाप नाही, त्यांची थोरवी खूप आहे, पण अनेक देवाने वेगवेगळे म्हणून भजतात ते पाप आहे. त्यांच्यामध्ये पावर शक्ती एकच आहे, त्यांच्यामध्ये परमात्मा एकच आहे. शरीर अंगरूप वेगवेगळे आहेत, अवतार म्हणून वेगळे आहेत. म्हणून तुम्ही अज्ञानामध्ये भक्ती करता, म्हणून तुम्हाला काही प्राप्त होत नाही, तुमचं दुःख संपत नाही. म्हणून संतांना शरण गेले पाहिजे. सगळे ग्रंथ, सगळे संत ज्ञानी पुरुष सांगून गेलेले आहेत. जीवनामध्ये सद्गुरू पाहिजे, संतांना शरण जायला पाहिजे आणि त्यांच्या ज्ञानबोधाप्रमाणे भक्ती साधना करायला पाहिजे. हनुमानाला भजणाऱ्याचा भाव कसा असला पाहिजे, कशी दास्यवृत्ती पाहिजे, सद्गुरूच्या प्रती किती विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे, आणि त्याच्यासाठी काय करण्याची तयारी पाहिजे हे त्याच्याकडून शिकायला पाहिजे. त्याला शनी घाबरतो म्हणून भजता आणि तुमच्या रचेतला शनीगडाला पत्रिका घेऊन फिरता. किती अज्ञानामध्ये जगता. कोण तुमचं कल्याण करणार? कधी होणार नाही. बोलता बोलता आयुष्य संपून जाणार. फक्त संत सद्गुरू ज्ञानी पुरुषच तुम्हाला या अज्ञान भ्रांतीतून बाहेर काढू शकतात. म्हणून त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा विश्वास ठेवायला पाहिजे. आणि तुम्हाला प्रचिती येईल, आज बसले ते चैतन्य तुमच्या ठिकाणी जी जाणीव कळ आहे तुम्हाला कळते आहे. झोपेतून सकाळी जाग आली, जाग येता जग कळले, तुम्ही आहात ते कळले, ज्याच्यामुळे कळले तो ईश्वर देव आहे, दुसरा ईश्वर देव नाही. ती ज्ञानकळा, तीच ईश्वर स्वरूप, ते तुमच्यातच आहे. छाती ठोकपणे कोणी विचारलं देव कुठे आहे, ते सांगता इथे आहे म्हणून.
आणि किती पायपीट करता, किती उपद्व्याप करता, किती खर्च पाणी करता, काय काय करता. तुमचं कोणीही वाईट करू शकत नाही. तुम्हाला जर तुमच्या आत ईश्वर देव आहे याचा तुम्हाला विश्वास श्रद्धा असेल, कोणी वाईट करणार. महाराज म्हणायचे ज्योतिष सांगतो आणि त्याने सांगितलेलं तू हा म्हणतो, कबूल केलं तर तुझी पिढा सुरू झाली. असं होऊ शकत नाही, माझ्यामध्ये देव आहे, माझा सद्गुरू आहे असं म्हणा. त्याने सांगितलेलं ज्योतिष खोटं ठरू शकतो. ज्योतिष सांगतो हे ते गणित असतं, ते गणित चुकीचं नसतं, पण तुमच्या वृत्तीभावाप्रमाणे ते खरं होतं. तुमचा वृत्तीभाव ज्ञान सोडून झाला तर खोटं ठरेल. म्हणून मग काय सांगितलं मी, सद्गुरु भक्तीने आदि व्याधी व्याधी सर्व नाश पावते. कुठे हात दाखवायला जायची गरज नाही, कुठे पत्रिका दाखवायला जायची गरज नाही. नेहमी जपतो ते भाऊ वामनराव संत होऊन गेले, बोरला होते, ते एकच म्हणायचे, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणजे तुझे जीवन तू घडू शकतोस, तुझ्या जीवनाचं सुख तू शोधू शकतोस. कशामुळे? ज्ञानामुळे. तुझ्यातलं अज्ञान तुला कळलं पाहिजे आणि तुझ्यातलं अज्ञान तू दूर केलं पाहिजे. पहिलं आपल्यामध्ये अज्ञान आहे, मी देह आहे ही कल्पना. मग असे तुमच्या सांगितलं, देहामध्ये बोलतो चालतो घुमतो चालतो, त्याचे जे ज्ञान ज्याच्यामुळे होते आहे तो ईश्वर देव चैतन्य प्रभू तुम्ही आहात. हा देह मांसाचा गोळा आहे, अन्नाचा पदार्थाचा गोळा आहे. पंचमहाभूतामध्ये महाभूत वावरत आहेत. तुम्ही जे अन्न खाता त्याच्यातून ते शरीरामध्ये वाढत आहेत आणि शरीर त्याच्यातून वाढलेलं आहे. ते चैतन्य निघून गेलं तर शरीर तुम्ही 2 मिनिटात 3 मिनिटात किंवा अर्ध्या 5-6 तासात त्याला सरणावर चढवता. मग तुम्ही शरीर कसे? तुम्ही आत्माच आहात, त्याचा शोध घ्या, आत्मशोध घ्या. ते आत्मज्ञान सद्गुरूच्या कृपेने हा ग्रंथ वाचल्याने प्राप्त होणार. रामदास स्वामी म्हणतात, हा ग्रंथ म्हणजे पुस्तक समजू नका, प्रत्यक्ष मी रामदास स्वामी आहे असं समजा आणि त्याला भजा. पूर्ण ग्रंथ वाचल्याशिवाय, त्याच्यावर अभ्यास केल्याशिवाय ह्याच्यात काही नाही असं म्हणू नका, पाप लागेल समजा. आता हाच ग्रंथ का? तर जगामध्ये जेवढे ग्रंथ आहेत ज्ञान म्हणून, वेद वेदांत उपनिषद श्रुती स्मृती आणि गीता, या सर्व ग्रंथांचं सार त्याच्यात आहे. वेगळं वाचायची गरज नाही. म्हणून भाऊसाहेब महाराजांनी जाणून तेच करा. आमचे निसर्गदत्त महाराज सांगायचे, काही वाचू नकोस, वाचायचं बंद कर. तुझं अभ्यास परीक्षेचं काय ते वाच, पण ज्ञान मिळवण्यासाठी काय वाचायला जाऊ नकोस, भक्ती म्हणूनही काय वाचायला जाऊ नकोस. ते ग्रंथ भाऊसाहेब महाराजांनी ग्रंथ तेवढंच वाच आणि सद्गुरू काय सांगतात तेच वाच, बस. बाकी काही गरज नाही. तुम्हाला प्रचिती येणार. आम्ही ते केलं, आम्ही अनुभव घेतला. निसर्गदत्त महाराज म्हणतात 4थी शिकले होते. सिद्धरामेश्वर महाराज सांगितले, तूच आत्मा आहेस, तूच परमात्मा आहेस, तू शुद्ध परब्रह्म आहे, चैतन्य आहेस. एवढंच मी धरून ठेवलं आणि त्या अनुषंगाने साधन भक्ती केली. अनुभव आला. सद्गुरूचे बोल, संतांचे बोल अमृतवाणी आहे, ती कधी मिथ्या होत नाही. तुम्ही स्वीकारा पाहिजे. तुम्ही पोपटवाल्याची वाणी स्वीकारा. भगवी घालून फिरतात आणि काहीतरी तुम्हाला गंडादोरा बांधतात, त्यांना तुम्ही लगेच नोट काढून द्या आणि तुम्ही फसता. आमचा एक ड्रायव्हर होता, एक बायको गरोदर होती 5 महिन्याची आणि खाली इकडे सोसायटीच्या खाली थांबलो होतो. एक भगवी घातलेला आला, त्यांनी बघितलं, बाई त्याला तुमचं कळलं, लगेच जवळ आलं. त्याला म्हणतो, तुम्हाला पुत्ररत्न होणार, पुत्ररत्न होणार, काशीला जाऊन होम करायला पाहिजे. आपण तो काशीला जायला माझ्याकडे वेळ नाही, मी करेन ना तुमच्यासाठी. किती खर्च येईल? 7,000. अवर त्याला घेऊन गेला घरात, 5,000च निघाले. तो म्हणतो माझ्याकडे 5,000 चालतील ना, म्हणाला. 5,000 दिले. कोणतरी भेटला, साडा माणूस
तो म्हणा काय रे मुलगा काय करत असं, अरे तो लवाडा बसवतो लोकांना, पण त्याच्या मागे धावतो तोपर्यंत गेला निघून आणि याला मुलगी झाली. आपण सगळे असे या अज्ञानात अडकलेले आहोत. ते अज्ञानाती सोडा, फक्त सद्गुरूचं नाव घ्या, सद्गुरू दिले गुरुमंत्र साधन भक्ती करा आणि ज्ञान प्राप्त करा, मग तुमचं जीवन सुखाचं होईल. राजाधिराज सद्गुरू रामेश्वर राजाधिराज